नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा कशी करावी. नमस्कार स्वामी भक्तांनो, व्हॉइस ऑफ MN मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो, जप करतो, पण ती सेवा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी. अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की जपाला किती वेळ द्यावा, माळ कशी धरावी आणि सेवा करताना कोणते नियम पाळावेत. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या नित्य सेवेची संपूर्ण पद्धत आणि त्यामागचे महत्त्व जाणून घेणार आहोत. जर तुम्ही ही सेवा योग्य पद्धतीने केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नंबर 1. नित्य सेवेची पूर्वतयारी. सेवा सुरू करण्यापूर्वी काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या. वेळ. स्वामींची सेवा करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4 ते 6 किंवा संध्याकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. जागा. घरातील देवारा किंवा एखादी शांत जागा निवडा जिथे तुम्हाला कोणीही व्यत्यय करणार नाही. आसन. लोकरीचे किंवा सुती आसन वापरा. जमिनीवर थेट बसून जप करू नये, कारण जपातून निर्माण होणारी ऊर्जा जमिनीत निघून जाते. नंबर 2. षडाक्षरी मंत्र आणि जपाचे नियम. श्री स्वामी समर्थ हा केवळ मंत्र नसून ती एक शक्ती आहे. जपमाळ. जप करण्यासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी. पद्धत. माळ जपताना ती हृदयाच्या जवळ असावी आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटावर म्हणजे मिडल फिंगर ठेवून अंगठ्याने मणी ओढावेत. तर्जनी म्हणजे पहिले बोट माळेला लावू नये. संख्या. नित्य सेवेमध्ये किमान 11 माळी जप करणे अपेक्षित आहे. जर शक्य नसेल तर 1 किंवा 3 माळी श्रद्धेने कराव्यात. नंबर 3. तारक मंत्र आणि त्याचे लाभ. स्वामींची सेवा तारक मंत्रांशिवाय अपूर्ण आहे. कधी म्हणावा. जपाच्या शेवटी किंवा दिवसातून 3 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. अनुभव. हा मंत्र म्हणताना भक्त वत्सला स्वामी आपल्या समोर उभे आहेत असा भाव ठेवा. भीती, आजारपण किंवा मानसिक ताण दूर करण्यासाठी तारक मंत्रासारखे दुसरे औषध नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे केवळ शब्द नसून ते सत्य आहे. नंबर 4. नैवेद्य आणि आरती. स्वामींना भावप्रिय आहे, पदार्थांपेक्षा नाही. तरीही श्रद्धेने दिलेला नैवेद्य ते नक्की स्वीकारतात. नैवेद्य. रोजच्या जेवणातील ताट स्वामींना दाखवावे किंवा खडीसाखर दुधाचा नैवेद्य अर्पण करावा. आरती. दिवसाच्या शेवटी किंवा गुरुवारी स्वामींची आरती मनोभावे करावी. आरती करताना टाळ्यांचा आवाज लयबद्ध असावा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. नंबर 5. महत्त्वाचे नियम आणि खबरदारी. सेवा करताना काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. नंबर 1. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. चिडचिड करू नका. नंबर 2. सेवा अर्धवट सोडून उठू नका. नंबर 3. कोणाचेही वाईट चिंतू नका, कारण स्वामींना शुद्ध अंतःकरण प्रिय आहे. भक्तांनो, स्वामींची सेवा ही ओझं म्हणून नाही तर आनंद म्हणून करा. तुम्हाला स्वामींच्या सेवेमुळे आलेले अनुभव आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हॉइस ऑफ MN ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची सूचना मिळेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.